जय श्री कृष्ण. काही चुकांची शिक्षा मृत्यूने संपत नाही हो, तर मृत्यूनंतर सुरू होते. ती म्हणजे प्रेत योनी. अंगावर काटा आला ना? पण गरुड पुराण सांगतं, माणसाच्या हातून कळत नकळत घडलेल्या काही चुका त्याला आणि त्याच्या पितरांना अन्न पाण्याविना तडफडणाऱ्या पिशाच्च्या योनीत ढकलू शकतात. पण घाबरू नका. आज मी तुम्हाला एका अशा दिव्य दिवसाची कथा सांगणार आहे, जी या भयानक नरकातून एका क्षणात मुक्ती देते. ती आहे जया एकादशी. आणि सर्वात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी करायचा एक गुप्त उपाय सांगणार आहे. फक्त 1 तांब्या पाणी आणि गाईच्या तुपाचा दिवा तुमच्या हजारो जन्मांची पापं कशी जाळून भस्म करतो, हे तुम्हाला आज कळेल. म्हणूनच हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका, कारण प्रश्न तुमच्या कुटुंबाच्या सुखशांतीचा आहे. आणि मंडळी, आज आपल्या या भक्तिमय परिवाराची सुरुवात होत आहे. हा या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे. ही अध्यात्माची ज्योत अशीच तेवत ठेवण्यासाठी तुमचा आशीर्वाद म्हणून व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया ती अद्भुत कथा, ज्यामुळे स्वर्गातल्या देवांनाही पृथ्वीवर यावं लागलं. ही कथा आहे जिथे एक क्षण चुकला आणि त्या क्षणाने संपूर्ण आयुष्याची दिशा बदलली. ही कथा पद्मपुराणात सांगितली आहे. त्या काळात मनोरम स्वर्गलोक अमरावती या नावाने ओळखला जायचा. तो फक्त वैभवासाठी प्रसिद्ध नव्हता, तर शिस्तीसाठी ओळखला जायचा. इथे प्रत्येक गोष्ट नियमात होती, संगीत सुद्धा, नृत्य सुद्धा. कारण स्वर्गात संगीत म्हणजे करमणूक नव्हती, ते यज्ञ होतं. जेव्हा पृथ्वीवर मोठा काळ बदलायचा, जेव्हा ऋतू, शक्ती, संतुलन हलायचं, तेव्हा इंद्रसभेत संगीत, नृत्य यज्ञ केला जायचा. आणि त्या दिवशीही असाच एक यज्ञ ठरलेला होता. गंधर्व लोकातून त्या यज्ञासाठी बोलावला गेला होता माल्यवान. माल्यवान हा कुठल्या राजघराण्यातला नव्हता. तो जन्मला होता हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सुरवृंद अरण्यात. त्याचे वडील सुमेध गंधर्व साधे संगीत साधक होते. त्यांनी माल्यवानला एकच गोष्ट शिकवली होती: सूर चुकला तरी चालेल, पण मन चुकलं तर संगीत पवित्र राहत नाही. वर्षानुवर्षांची साधना, संयम, शांतता यामुळेच माल्यवानचं संगीत इंद्रसभेपर्यंत पोहोचलं. देवोत्सवासाठी शुद्ध, स्थिर, नियमबद्ध नाद हवा असेल, तेव्हा माल्यवानला बोलावलं जायचं. त्याच यज्ञासाठी, नृत्यासाठी निवड झाली होती पुष्पवतीची. पुष्पवती ही गंधर्वराज चित्रसेनाची कन्या होती. राजघराण्यात वाढलेली, पण शिस्तीत घडलेली. तिचं नृत्य फक्त डोळ्यांना सुंदर वाटत नसे, ते मनावर परिणाम करत असे. म्हणूनच देवोत्सव असो, यज्ञ असो, इंद्रसभेत पुष्पवतीचं नृत्य महत्त्वाचं मानलं जायचं. ती माल्यवान गंधर्वावर मोहित झाली. ती मदन बाण लागून व्याकुळ झाली. तिने आपल्या हावभावांनी व नेत्रकटाक्षांनी माल्यवानाला वश केले. तो दिवस आला. पुष्पवती व माल्यवान इंद्राला संतुष्ट करण्याकरिता नृत्य करायला तेथे आले होते. इंद्रसभा सजली. पारिजातक वृक्ष फुलले. हवेत मंद सुगंध पसरला. देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा आपापल्या स्थानावर बसले. सगळं नियोजनाप्रमाणे सुरू झालं. माल्यवान वीणा वाजवत होता. पुष्पवती नृत्य करत होती. नाद होता, ताल होता, सगळं योग्य होतं. पण त्या दिवशी एक क्षण असा आला, जो कोणालाही आधी जाणवला नाही. पुष्पवतीचं पाऊल क्षणभर थांबलं. माल्यवानची बोटं क्षणभर थरथरली. ताळ ढळला, नाद बदलला. ते दोघे गीताचा आरंभ नीट करीत नव्हते, ताल नीट धरत नव्हते आणि गाण्यात चुका करून विरस करीत होते. स्वर्गात हा क्षण फार मोठा असतो, कारण इथे चूक ही फक्त कलेची नसते, ती कर्तव्याची असते. इंद्रांनी ते पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तिथे काहीतरी वेगळंच होतं. एक कठोर निर्णय. आणि तो निर्णय क्षणात उच्चारला गेला: तुम्ही दोघे मृत्यूलोकात पिशाच्य योनीत जन्म घ्याल. सभेत शांतता पसरली. कोणी बोललं नाही, कोणी प्रश्न विचारला नाही.
कारण देवांच्या जगात निर्णय कधीच कारण सांगून होत नाहीत. क्षणात स्वर्गाचा प्रकाश विरला. माल्यवान आणि पुष्पवती हिमालयाच्या अतिदुर्गम भागात जन्मले. आजच्या पृथ्वीवर पाहिलं तर तो भाग कैलास मानस सरोवराच्या आसपासचा निर्जन थंड प्रदेश आहे. ते पिशाच्य झाले. देह भयानक झाला. पण एक गोष्ट तशीच राहिली, स्मृती. त्यांना सगळं आठवत होतं. स्वर्ग, संगीत, तो क्षण. आणि इथूनच कथेचा खरा प्रवास सुरू होतो. कारण ही शिक्षा शेवट नव्हती, ती तयारी होती एका अशा दिवसासाठी जो नकळत येणार होता. जया एकादशी. इंद्रांचा शाप उच्चारला गेला आणि स्वर्गात लगेच काहीच घडलं नाही. न कुठला गडगडाट झाला, न कुठली आरडाओरड झाली. फक्त एक जड दाट शांतता. देव आपापल्या जागीच बसून राहिले. ऋषींनी मान खाली घातली. गंधर्वांनी आपल्या वीणा अलगद खाली ठेवल्या. कारण सगळ्यांनाच जाणवत होतं, हा निर्णय साधा नव्हता. हा निर्णय फक्त 2 जीवांचा नव्हता, तो एका तत्वाशी जोडलेला होता. माल्यवान आणि पुष्पवती काहीच बोलू शकले नाहीत. कारण देवांच्या जगात शब्दांपेक्षा नियम अधिक वेगानं काम करतात. क्षणातच स्वर्गाचा प्रकाश मागे सरकू लागला. जसं एखादं भव्य दार हळूहळू न थांबता बंद व्हावं. आणि त्या प्रकाशातून ते दोघं खाली घसरू लागले. खाली म्हणजे फक्त पृथ्वी नव्हे, खाली म्हणजे अस्तित्वाची एक वेगळीच पातळी. थंडी वाढत गेली. हवा अधिकाधिक घट्ट होत गेली. आवाज विरत गेले. आणि शेवटी फक्त अंधार. हिमालय, तो प्रदेश जिथे आजही माणूस फारसा जात नाही. कैलास मानस सरोवराच्या पलीकडचा, जिथे वाऱ्याला सुद्धा आवाज करायला भीती वाटावी, असा निर्जन भाग. इथेच माल्यवान आणि पुष्पवती पिशाच योनीत जन्मले. देह बदलला होता. डोळे खोल गेलेले होते. अवयव जड झाले होते. पहिला श्वास घेतानाच भूक जाणवली. अशी भूक जी फक्त पोटाची नसते, ती मनाचीही असते. पुष्पवती किंचाळली. तो आवाज डोंगरांवर आदळून परत परत येत राहिला. माल्यवान उठून उभा राहिला. देह त्याचा राहिलेला नव्हता, पण मन तेच होतं. आणि हेच या शिक्षेचं सर्वात कठोर रूप होतं. पिशाच योनी हिंसक बनवते असं सांगितलं जातं. पण इथे एक वेगळंच घडलं. भूक होती, भयानक होती, पण कुणावर हल्ला करावा अशी ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली नाही. कारण त्यांच्या आत एक गोष्ट अजून जिवंत होती. आठवण, स्वर्गाची, संगीताची आणि त्या एका क्षणाची जिथे मन चुकलं. रात्री थंडी वाढायची. बर्फ अंग कापायचा. पुष्पवती कधी कधी रडायची, आवाज दाबून. कारण या निर्जनतेत रडणंही ऐकणारं कोणी नव्हतं. माल्यवान तिच्या जवळ बसायचा. बोलायचा नाही, फक्त बसायचा. त्याच्या बोटांना वीणेच्या तारा शोधायची सवय होती. पण इथे फक्त थंड दगड होते. तरीही त्याच्या मनात सूर चालू होते. दिवस सरत गेले, महिने गेले, कदाचित वर्षही गेली. इथे वेळ मोजायला काहीच नव्हतं. फक्त वेदना होत्या आणि विचार. एकदा पुष्पवती म्हणाली, आपण एवढी मोठी चूक केली का? माल्यवान बराच वेळ शांत राहिला. मग हळूच म्हणाला, कदाचित आपण चूक केली म्हणून नाही, तर त्या क्षणी आपण जागे नसलो म्हणून. ही जाणीव त्यांना आतून पोखरत होती. आणि हीच जाणीव हळूहळू त्यांना बदलत होती. आणि मग माघ मास आला. दैवयोगानं माघ शुद्ध कक्षातील जया या नावानं प्रसिद्ध असलेली एकादशी आली. सर्व तिथींमध्ये ही श्रेष्ठ तिथी होती. त्या दिवशी या दोघांनी कसलाच आहार घेतला नाही. हिमालयात हवेत बदल जाणवू लागला. त्यांना तिथी माहीत नव्हती. एकादशी काय असते हेही माहीत नव्हतं. पण त्या दिवशी भूक असूनही हिंसेचा विचार मनात आला नाही. दिवसभर काही खाल्लं गेलं नाही. रात्री थंडी प्रचंड होती, पण झोप आली नाही. दोघंही जागे होते. पिशाच सहसा रात्री अधिक उग्र होतात, पण त्या रात्री
त्यांच्या मनात एक वेगळीच शांतता उतरली. पुष्पवती आकाशाकडे पाहत म्हणाली, आज मन घाबरत नाही. माल्यवानने डोळे मिटले आणि हळूच म्हणाला, कदाचित आज आपण काहीतरी गमावणार नाही, तर काहीतरी मिळवणार आहोत. त्या दिवशी ते दोघे हिमालयाच्या त्या निर्जन भागात एका प्राचीन पिंपळाच्या झाडाखाली थकून पडून राहिले. ते झाड कित्येक काळापासून त्या बर्फाळ वाऱ्यांना, त्या एकांताला साक्षी राहिलेलं होतं. भूक होती, पण हिंसेची ओढ नव्हती. रात्र होती, पण झोप येत नव्हती. कोणीतरी सांगितलं नव्हतं, पण आतून काहीतरी थांब असं म्हणत होतं. वर स्वर्गात त्या दिवसाचं नाव आधीच ठरलेलं होतं, जया एकादशी. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी हिमालय बदलू लागला. थंडी थांबली. वारा पूर्णपणे स्थिर झाला. आकाशातून मंद स्वर्णिम प्रकाश उतरू लागला. पुष्पवती माढे सरकली. माल्यवानच्या अंगात एक विचित्र कंपन जाणवली. हा प्रकाश भयाचा नव्हता, तो ओळखीचा होता. आणि त्या प्रकाशातून एक आकृती हळूहळू स्पष्ट होत गेली. हिमालय त्या रात्री वेगळाच होता. बर्फ तसाच होता, थंडी तशीच होती, पण बोच नव्हती. जणू काही त्या निर्जन पर्वतरांगांनी स्वतःचा श्वास थांबवला होता. माल्यवान आणि पुष्पवती त्या रात्री जागे होते. जागरण म्हणून नाही, झोपच येत नव्हती म्हणून. भूक होती, पण देहाच्या आत हिंसेची एकही लहर उठली नाही. पिशाची योनीत हे शक्य नव्हतं, पण तरीही त्या रात्री ते शक्य झालं. पुष्पवती थंड दगडावर बसली होती, डोळे मिटून. तिच्या मनात स्वर्ग आठवत होता, पण आज पहिल्यांदाच ते आठवण दुःख देत नव्हती. माल्यवान थोड्या अंतरावर उभा होता, आकाशाकडे पाहत. त्या आकाशात आज तारे कमी होते, पण प्रकाश जास्त होता. अचानक हवेत एक बदल झाला. वारा थांबला. बर्फाचे कण स्थिर झाले आणि त्या स्थिरतेतून मंद सौम्य प्रकाश उतरू लागला. तो प्रकाश भयावह नव्हता, तो तेजस्वी नव्हता, तो ओळखीचा होता. माल्यवानच्या मनात एक जुना संस्कार जागा झाला. तोच संस्कार जो त्याने बालपणी वडिलांकडून ऐकला होता. जिथे मन शांत होतं, तिथे देव जवळ असतो. पुष्पवतीने डोळे उघडले. त्या प्रकाशात तिला कोणताही आकार दिसत नव्हता, पण एक भावना होती, करुणा. आणि मग त्या करुणेतून एक दिव्य स्वरूप स्पष्ट होत गेलं. पीतांबर, हातात शंख, हातात चक्र, भगवान श्रीहरी विष्णू. माल्यवान आणि पुष्पवती ताबडतोब जमिनीवर नतमस्तक झाले. देह पिशाच्याचा होता, पण मन पूर्ण शरण गेलेलं. कुणी काही मागितलं नाही, कुणी काही सांगितलं नाही. त्या शांततेत भगवान विष्णू बोलले. त्यांचा आवाज गंभीर नव्हता, तो कठोरही नव्हता, तो आईसारखा होता. तुम्हाला माहीत नाही, पण आज तुम्ही मनाने एक व्रत पूर्ण केलं आहे. आज भूक असूनही हिंसा झाली नाही. आज रात्र असूनही अंधार मनात उतरला नाही. आणि आज झोप न लागूनही चित्त जागं राहिलं. भगवान थांबले. माल्यवान आणि पुष्पवती थरथरत ऐकत होते. स्वर्गात भगवान पुढे म्हणाले, आजच्या दिवसाचं नाव आहे जया एकादशी. कारण या दिवशी मनाने केलेल्या प्रयत्नावर जय मिळते. नियम पाळल्यावर नाही, तर पश्चात्ताप शुद्ध ठेवल्यावर. हे शब्द उच्चारताच त्या दोघांचा देह उजळू लागला. भयानक रूप हळूहळू विरघळलं. नखं मागे सरली. डोळ्यांतील अंधार निघून गेला. पुन्हा गंधर्व, पुन्हा अप्सरा. पण यावेळी ते पूर्वीसारखे नव्हते. ते अधिक शांत होते, अधिक नम्र होते. भगवानांनी आशीर्वाद दिला. इंद्राचा निर्णय कर्तव्यामुळे होता, पण त्यावर अंतिम शिक्का करुणेचाच असतो, परत स्वर्गाचा. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी मनावर जय मिळते तोच खरा एकादशीचा दिवस. प्रकाश हळूहळू मागे सरला. हिमालय पुन्हा तसाच झाला, थंड, निर्जन. पण त्या निर्जनतेत आता काहीतरी बदललं होतं.
वर स्वर्गात इंद्रसभेत देवांनी एकमेकांकडे पाहिलं. तोच दिवस, तोच क्षण, आणि इंद्रांच्या मनात पहिल्यांदाच एक वेगळी जाणीव उतरली. इथून पुढे कथा अजून संपलेली नाही. आता प्रश्न उरतो, स्वर्गात परतल्यावर इंद्र काय करतो आणि जया हे नाव सर्वांना कसं समजतं? हिमालयात तो दिव्य प्रकाश हळूहळू मावळला आणि त्याच क्षणी स्वर्गात काहीतरी हललं. इंद्रसभा, तीच अमरावती, तोच वैभवाचा दरबार. पण आज वातावरण वेगळं होतं. आज त्या सभेत आवाज नव्हता, उत्सव नव्हता. आज होती प्रतीक्षा. तेवढ्यात माल्यवान आणि पुष्पवती दिव्य स्वरूपात स्वर्गात प्रकट झाले. ना कोणतं वाद्य वाजलं, ना अप्सरांचे पैंजण खणखणले. संपूर्ण सभेत एक क्षणासाठी निशब्दता पसरली. सगळे देव उभे राहिले, कारण हे परत येणं सामान्य नव्हतं. जे शापित होते ते मुक्त होऊन परत आले होते. इंद्र सिंहासनावर बसले होते. त्यांचा चेहरा कठोर नव्हता, पण पूर्ण शांतही नव्हता. त्यांनी त्या दोघांकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, अहंकार नव्हता. ती नजर होती जबाबदारीची. माल्यवान आणि पुष्पवती समोर नतमस्तक झाले. कोणी काही बोललं नाही, कारण या क्षणी शब्द अपुरे होते. तेवढ्यात देवर्षी नारद पुढे आले. त्यांनी आपल्या वीणेच्या तारा हलकेच छेडल्या. तो नाद सभेना अधिक गंभीर करून गेला. नारद म्हणाले, देवराज, आज जे घडलं ते केवळ 2 जीवांचा उद्धार नाही. आज एक तत्व स्पष्ट झालं आहे. इंद्रांनी डोळे उघडले. त्यांनी प्रश्न विचारला नाही, ते फक्त ऐकायला तयार झाले. नारद पुढे म्हणाले, शिस्त आवश्यक आहे, कर्तव्य आवश्यक आहे, पण करुणा ती त्याहून मोठी आहे. सभा अधिकच शांत झाली. नारद म्हणाले, या दोघांनी नियम जाणून पाळले नाहीत, तरीही त्यांच्या कृती शुद्ध होत्या. भूक असूनही हिंसा झाली नाही, अंधार असूनही विवेक हरवला नाही. हेच तर व्रताचं खरं सार आहे. इंद्रांनी दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या मनात तो क्षण पुन्हा उभा राहिला. इंद्रसभेतील तो ताल ढळलेला क्षण. ते हळूच म्हणाले, माझा निर्णय चुकीचा नव्हता, पण तो अपुरा होता. देव एकमेकांकडे पाहू लागले. इंद्र पुढे म्हणाले, मी प्रशासक म्हणून निर्णय दिला, पण भगवान विष्णूंनी पालक म्हणून त्यात दुरुस्ती केली. आज मला समजलं, देवत्व म्हणजे फक्त नियम राखणं नाही, तर पश्चात्ताप ओळखणंही आहे. इतक्यात इंद्र सिंहासनावरून खाली उतरले. स्वर्गात हे दृश्य यापूर्वी कधीच घडले नव्हते. ते माल्यवान आणि पुष्पवती समोर उभे राहिले आणि म्हणाले, तुमच्या मुक्तीत माझाही धडा आहे. आजपासून या एकादशीचं नाव जया असेल, कारण या दिवशी अधोगतीवर विवेकाने जय मिळवली आहे. संपूर्ण सभेत देवांनी एकत्र उच्चार केला, जया जया. स्वर्गात पुन्हा नाद भरला. पण आज तो नाद विजयाचा नव्हता, तो होता शुद्धीचा. पृथ्वीवर काळ पुढे सरकला. मनुष्य अजाणतेपणी चुका करू लागला. पण ही कथा ऋषीमुनींनी जपून ठेवली, कारण त्यांना माहीत होतं, कलियुगात सगळे नियम पाळणं शक्य नसेल, पण मन शुद्ध ठेवणं अजूनही शक्य आहे. म्हणूनच जया एकादशीचं महत्त्व हळूहळू वाढत गेलं. आणि हीच कथा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगितली. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, राजा, जो मनुष्य जया एकादशीच्या दिवशी शरीरापेक्षा मनावर नियंत्रण ठेवतो, त्याला अधोगतीची भीती राहत नाही. युधिष्ठिर नतमस्तक झाले. ते अशा प्रकारे शापमुक्त होऊन परत आलेले पाहून इंद्रालाही आश्चर्य वाटले. इंद्र म्हणाले, तुम्ही कोणते पुण्य केले म्हणून पिशाच्चत्व नाहीसे झाले? माझा शाप असतानाही कोणत्या देवानं तुम्हाला मुक्त केले? तेव्हा माल्यवान नम्रपणे म्हणाला, स्वामी, जया एकादशीच्या उत्तम व्रतानं, वासुदेवाच्या प्रसादानं आणि त्याच्या भक्तीच्या प्रभावानं आमचं पिशाच्चत्व नाहीसे झालं. हे ऐकून राजा इंद्र म्हणाला, तुम्ही दोघे पवित्र व पावन झाला आहात आणि मीही तुम्हाला वंदन करण्यास योग्य झालो आहे.
कारण जे विष्णूचे किंवा शंकराचे भक्त असतात ते आम्हालाही वंदनीय आणि पूज्य असतात. म्हणूनच हे माल्यवाना, तू पुष्पवतीसह या स्वर्गात विहार कर आणि धर्मयुक्त सौख्याचा उपभोग घे. मंडळी, कथा तर आपण ऐकली. मन शुद्ध कसं करायचं हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. पण आपल्या घरात सुखशांती टिकावी आणि कळत नकळत घडलेल्या पापांतून किंवा पितृदोषातून मुक्तता मिळावी यासाठी पद्मपुराणात एक विशेष उपाय सांगितला आहे. ज्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं त्यांच्यासाठी हा खास विधी. या जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा आपल्या घराच्या आसपास असलेल्या पिंपळाच्या झाडापाशी जा. का? कारण भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, अश्वत्थः सर्व वृक्षाणाम, अर्थात झाडांमध्ये मी पिंपळ आहे. या दिवशी साक्षात श्रीहरी विष्णू पिंपळाच्या मुळाशी वास करतात. विधी अगदी सोपा आहे, लक्ष देऊन ऐका. 1. जल अर्पण. 1 तांब्याभर पाण्यात थोडी साखर आणि थोडं कच्चं दूध मिसळा आणि हे पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. अर्पण करताना तोच मंत्र म्हणा जो आपण ठरवला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर तिथे गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. लक्षात ठेवा, देवासमोर आपण फुलवात म्हणजे उभी वात वापरतो तीच इथे वापरावी, कारण ती सात्विक मानली जाते. त्यानंतर प्रदक्षिणा. जर तिथे जागा असेल तर पिंपळाला 7 प्रदक्षिणा घाला आणि जर जागा नसेल तर जिथे उभे आहात तिथेच स्वतःभोवती फिरून देवाला नमस्कार करा. शास्त्रात सांगितलं आहे की जया एकादशीला जो हा उपाय करतो त्याच्या पितरांना जर काही त्रास असेल तर तो कायमचा मिटतो. घरातील नकारात्मकता, आजारपण आणि अस्वस्थता त्या दिव्याच्या प्रकाशासोबत निघून जाते. कथा ऐकण्याचं पुण्य मोठं आहेच, पण हा छोटासा उपाय केल्याने त्या पुण्याचं फळ 1000 पटीने वाढतं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पाहिलं की जया एकादशी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय आहे. जसं त्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंनी माल्यवान आणि पुष्पवतीला पिशाच्य योनीतून मुक्त करून पुन्हा गंधर्व रूप दिलं, अगदी तसंच भगवान श्री हरी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर करोत. हीच आजच्या दिवशी या पवित्र क्षणी माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे. मला खात्री आहे आजची ही कथा ऐकताना तुम्हीही मनाने हिमालयात जाऊन आला असाल आणि तुमच्या मनावरचाही भार थोडा हलका झाला असेल. जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, पुण्य हे वाटल्याने वाढतं. ही कथा आणि यातला पिंपळाचा उपाय फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी ज्यांना ज्यांना तुम्ही सुखी पाहू इच्छिता त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचा तरी आयुष्य बदलू शकेल, कुणाला तरी शांती मिळू शकेल. आणि हो, जर तुम्हाला माझी ही मेहनत आणि हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. ते आमचं बळ आहे, आमची प्रेरणा आहे. शेवटी आपल्या मनाची ही सात्विक अवस्था टिकवून ठेवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये एकदा पूर्ण श्रद्धेने त्या जगाच्या मालकाचं नाव लिहा, जय श्रीहरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि अद्भुत कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात रहा आणि देवाचं नामस्मरण करत रहा. राम कृष्ण हरी. धन्यवाद.